बैलगाडा शर्यत मी कधी पाहिली नव्हती आणि महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शर्यतींपैकी एक साहेब चषक आळंदीजवळ चारोली खुर्दमध्ये भरत असल्याने मी पोहोचलो आळंदीला। 3 किलोमीटर चालत गेल्यावर आलं शर्यतीचं ठिकाण। 2500 भरून कन्सर्टला गेलो तर पाण्याची बाटली पण फुकट देत नाही, पण इथं होती सगळी दिलदार आणि रांगडी माणसं आणि नियोजन एवढं भारी की सर्वांसाठी एकदम खास भात आणि शिऱ्याचं जेवण। दाबून जेवल्यानंतर मी गेलो शर्यत बघायला। इकडे एक वेगळंच जग होतं, वेगळाच नाद होता। क्रिकेट फुटबॉलला कट्टर फॅन्स असतात असं वाटत असेल तर कट्टरता काय असते हे अनुभव करायचं असेल तर प्रत्येकाने एकदा बैलगाडी शर्यत बघितली पाहिजे। ओम्या नावाच्या बैलाची पहिल्या दिवशी क्रेज होती, तो पळाला पण त्याच्या क्रेज नुसारच। बंदुकीच्या गोळ्यांवानी सुटणारे हे बैल, उधळणारा भंडारा, शर्यतीच्या वेळी येणारा कर्कश आवाज आणि सर्वांकडून भेटणारी दाद, कदाचित यालाच म्हणतात बैलगाडा शर्यतीचा नाद। हा नाद पाहून जेव्हा मी निघालो तेव्हा 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या फायनलला पुन्हा येण्याचं ठरवलं, कारण इथलं पहिलं बक्षीस होतं महिंद्रा स्कॉर्पिओ। साहेब केसरी बैलगाडा शर्यतीच्या फायनलला मी पोहोचलो तेव्हा या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शर्यतीची स्कॉर्पिओ कोण जिंकतं हे पाहायला चारोली खुर्दमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून गाड्या भरून लोक येत होते। चारोली एकदम युद्धभूमी वाटत होती। ते युद्ध पाहण्याआधी पोटातलं युद्ध शांत करायचा निर्णय घेऊन वडापाव आणि उलीवेळ दाबून आलो। खाऊन फायनल बघायला गेलो तर लोक जिथं भेटल तिथं बसलेले, काय डोंगर, काय टाकीन, काय खांब, सगळं एका गोष्टीसाठी, बैलगाड्याच्या नादासाठी। इथं मात्र महाराष्ट्रातले बेस्ट बैल पळताना पाहून मित्रांसोबत भेळ खायचा कार्यक्रम चालू होता। यांना पाहून असं वाटलं जिंदगी हो तो ऐसी हो। या फायनलमध्ये जवळेकरांचा मन्याही पळाला आणि वारिंग यांचा ओम्याही। दोघांचा फॅनबेस एखाद्या क्रिकेटरला लाजवेल एवढा मोठा। त्यांनी मनही जिंकली, पण शर्यत मन आणि स्कॉर्पिओ जिंकली पक्षा, बंड्या, सर्जा आणि पोपट्यानं। मी पहिल्यांदा शर्यत बघत होतो म्हणून वाटत होतं हे सगळं बक्षिसासाठी सुरू आहे, पण नंतर कळालं हे नावासाठी सुरू आहे, आपल्या बैलाच्या मागे उभ्या राहणाऱ्या आपल्या गावासाठी सुरू आहे, गावाच्या परंपरेसाठी सुरू आहे। आयुष्यात नाद करू नये असं म्हणतात, पण तो नाद जर बैलगाडा शर्यतीचा असेल तर अवश्य करा। दोन बोकडे संगच काढतील, दोन जोरा करणार।
महानगर व्यापारी दिनेश लांडगे सरपंच म्हणाले आठशे सोना बघा मोकळा नाही काहीच नाही मागाशी पाहिलं ना मगाच्या बाहेर काहीच नव्हतं माणसं